जगातला सगळ्यात सोपा आणि पौष्टिक पदार्थ बघूयात। मुगाच्या डाळीची सहज, सोपी आणि पटकन होणारी अशी खिचडी। मुगाची डाळ 1.5 वाटी आणि तांदूळ 1 वाटी एवढं साहित्य आणि फोडणीचं सगळं साहित्य। मस्त अशी पटकन होते, लहान मुलांसाठी पौष्टिक, आजारी माणसांसाठी पण चांगली आणि चवीला भन्नाट, सगळ्यांना आवडते, पाचक अशी। चला मुगाच्या डाळीची खिचडी करूया। ही खिचडी करण्यासाठी डाळ आणि तांदूळ 15 मिनिटासाठी मी धुवून ठेवले होते आणि एका बाजूला कुकर तापत ठेवला। तापलेल्या कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरे घातले, हिंग, हळद आणि कढीपत्ता एवढीच फोडणी, पण अगदी खमंग तडतड वाजेल अशी करून घेतली। या फोडणीमध्ये डाळ आणि तांदूळ जे आपण धुवून ठेवले होते ना, ते मस्त असे 2 मिनिटासाठी परतून घेतले। रंग तर तुम्ही बघाच, मस्त असा पिवळा रंग आला आहे। तर हे डाळ तांदूळ परतून घ्यायचे आणि परतत आले म्हणजे डाळ आणि तांदूळ वेगवेगळं शीत दिसायला लागलं, कडेला चिटकायचं बंद झालं की त्याच्यावरती 2 चमचे गोडा मसाला आणि 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पाणी घालायचं। हीच जर खिचडी तुम्ही कढईमध्ये जर का करणार असाल तर सेम प्रोसेस करायची आणि फक्त उकळलेलं पाणी घालायचं। म्हणजे काय होतं तर खिचडी पटकन शिजते। कुकरला एका शिट्टीमध्ये शिजते ना, तसं कढईमध्ये एक 5 मिनिटात झाकण ठेवल्यानंतर शिजून येते। तर मस्त अशी खिचडी तयार होती। ही खिचडी तुम्ही घरातल्या लहान मुलांना म्हणजे 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळांना अगदी देऊ शकता, आरामात देऊ शकता। फक्त मऊ करायची, घोटून शिजवायची, तूप घालायचं आणि ही खिचडी मुलांना द्यायची। अगदी पौष्टिक, मुलंही चवीनं खातात आणि मुलांचं वजनही वाढायला मदत होते। नक्की अशी ही खिचडी करून बघा। घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील किंवा दवाखान्यात तुम्हाला कुणाला भेटायला जायचं असेल तर त्यांचा डबा नेताना अशी ही खिचडी एकदा घेऊन जाच। मस्त त्यांच्याही तोंडाला चव येते आणि छानही वाटतं। ही खिचडी एकदा करून पहा आणि कशी वाटली ना ती कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला आता ताट वाढून घेऊयात। मीठ, लिंबाचं लोणचं, उडदाचा भाजलेला पापड आणि ही गरम गरम अशी खिचडी, त्याच्यावरती तुपाची धार घालायची आणि मस्त अशी खायला घ्यायची। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार। व्हिडिओ शेअर करायला, लाईक करायला अजिबात विसरू नका।